काय हो, कधी कधी साध्या भाजीला सुद्धा जरासा ट्विस्ट दिला का सगळा गेमच बदलतो. ही भाजी अशी आहे जी खाताना दुसऱ्या भाज्या साईडला करावं लागतात. मग काय करायचं, 2 कांदे घ्यायचे बरं का, मीडियम साईजचे भाजून. इथं मी 4 माणसाच्या अंदाजाने बनवते ना, म्हणून मीडियम साईजचे 2 घेतले. तर मग शेवग्याच्या शेंगा घ्यायचे आणि त्याला लगेच कापून घ्यायचं बरं का. आणि मग कढाई ठेवायची, तेल टाकायचं. तेल गरम झालं का खोबरं लसूण कुटून घेतलेलं ते टाकून द्यायचं, हळद टाकायची, शेंगा टाकायच्या आणि थोडंसं मिक्स करून मीठ टाकून ना पाणी टाकून याला शिजून घ्यायचं बरं का. आणि मग नंतर आहे ना काढून घेतलं का तवा ठेवायचा. तव्यात थोडं तेल टाकायचं आणि सुकं खोबरं घ्यायचं, त्याला असे उभे कापून घ्यायचे आणि त्याला भाजून घ्यायचं. हरभऱ्याची डाळ घ्यायची थोडीशी, त्याला पण चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. अद्रक लसणाला भाजून घ्यायचं, हिरव्या मिरचीला भाजून घ्यायचं आणि कोथिंबीर घ्यायची बरीच, त्याला सुद्धा असं ह्याच्यात भाजून घ्यायचं. आणि नंतर जे आपण कांदे भाजून घेतले होते ना ते सुद्धा परत एकदा ह्या तेलामध्ये थोडेसे असे अलटी पालटी करायचे, म्हणजे आतपर्यंत चांगले भाजले जाते. तो आणि नंतर लगेच बारीक करून घ्यायचं मिक्सरला. परत लगेच ती शेंगा शिजलेली कढई तेल टाकून गॅसवर ठेवायची. तेल गरम झालं का मसाले टाकायचे. तर मसाल्यामध्ये मी इथं स्वादिष्ट मसाले ब्रँड यांचा मसाला घेतलेला आहे. त्यांचा काळा मसाला आणि लाल मसाला आहे. तर काळा मसाला त्याला 3 चमच टाकायचा आणि लाल मसाला 1 चमच टाकायचा. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच बारीक करून घेतलेलं वाटण टाकायचं. मिक्स करायचं, चांगलं मीठ टाकायचं आणि याला चांगलं परतून द्यायचं एखादं मिनिट. आणि हे मसाले इतके छान आहेत ना चवीला आणि पचायला सुद्धा. तर एकदा जर भाजी खाल्ली तर चव न विसरणार आहे. तर तुम्हाला ऑर्डर करायची असते तर स्क्रीनवर नंबर दिसतोय, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. आता मसाला भाजला का लगेच याच्यात पाणी टाकायचं बरं का. पाणी गरमच टाकायचं आणि जास्त पातळ पण नाही करायची भाजी. आणि आता याला 8-10 मिनिटं आहे ना बारीक मीडियम गॅसवरती उकळून घ्यायचं. मग गॅस बंद करायचा, कोथिंबीर टाकायची कापून आणि प्लेट मध्ये घेऊन बाजरीच्या भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर मस्त चोपायची. आणि तुम्ही ह्याच मसाल्यात चिकन आणि मटनची भाजी सुद्धा बनवू शकता. आणि तुम्हाला जर हे स्वादिष्ट मसाले ऑर्डर करायचे असतील ना तर त्यांच्या आयडीची लिंक मी माझ्या बायो मध्ये दिलेली, तुम्ही तिथूनही ऑर्डर करू शकता.